ते असतील तर आपण या मॅन ऑफ द मॅच जे गिफ्ट वाउचर आहे ते तुम्हाला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। आणि त्यानंतर अजून एक खेळाडू आपण पाहतोय रोहित म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण यायचं आहे। ओल्ड इज गोल्ड या वेळेला टीम मीटिंग होत असताना आपण पाहत आहेत। जय जयकार करत असताना इथे आपण पाहू शकाल प्रणय गरज स्वतः एक उत्तम दर्जाचे खेळाडू म्हणून ज्यांची ओळख एवन जोडी तुषार घरत यांना आपण पाहत आहेत। निरंजन घरतला आपण पाहू शकाल बाळू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले। त्यानंतर केवल पाटील या टीमला लीड करतायत पालघर 11 या टीमला। राजकुमार तामोरे यांना आपण पाहू शकाल। हरिकेश मेहर अनिल बाने त्यानंतर आपण पाहिलं तर गौतम अक्रेला आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। योगेश पागधरेला आपण पाहू शकाल छोट्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली। अतिशय चांगले दर्जेदार खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील। माजिद यांना आपण पाहतायत श्रीगावचा ब्रँड भरपूर वर्ष अतिशय चांगलं क्रिकेट ज्याने हाताळलं आणि आज 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं। तर एका साईडला आपण पाहू शकतायत एन्जॉय श्रीराम एन्जॉय ग्रुप टेंबी खोडावे अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत। ऑल इज वेल अगदी समोरच पाहिलं तर गायत्री देवी मातेचं मंदिर पाहायला मिळतं। अगदी कळस तो आपण पाहू शकाल तो फ्लॅग लहरताना आपल्याला पाहायला मिळतोय। जणू काही सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपण पाहतायत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव टेंबी खोडावे। आणि हे वसलेलं मैदान नाहीये, बऱ्याच ठिकाणी आपण वसलेलं मैदान म्हणतो परंतु इथे हे साम्राज्य उभं केलंय। ते रॉकी ग्रुप चषकाच्या संपूर्ण रॉकी दादा आणि रॉकी ग्रुपचे जे संपूर्ण सदस्य यांनी घेतलेली मेहनत दखल घाम गाळला अक्षरशः संघर्ष करावा लागला या मैदानाला म्हणून हे नंदनवन झालंय। ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ लक बोथ टीम दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी होते सामन्याला सुरुवात। पहिलाच बॉल ह्या वेळेला प्रमोदचा चांगला फटका आहे हुक करण्याचा प्रयत्न केला अनिल बाने पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिले तर स्लिप झाले त्या ठिकाणी कारण लाल माती आहे आणि या लाल मातीचा जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं थोडाफार परिणाम हा खेळाडूंना सुद्धा जाणवलाय। कारण जेव्हा टणक जेव्हा आपण ग्राउंड पाहतो त्यावेळेला तुम्हाला इझी कॅच घेण्यास भाग पाडलं जातं परंतु जेव्हा लाल माती त्या बॉलला अगदी दरवळते त्यावेळेला कदाचित आपण पाहिलं आतापर्यंत 50 झेल सुटलेल्या आहेत। ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा पहिला झेल राज गोटनकर याच्या माध्यमातून सुटला होता। यावरून सिद्ध होतं की ग्रामीण क्रिकेटचे सुद्धा मात्र खूप झेल सुटलेले आहेत। यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डर येत आहेत परंतु योगेश पागधरे ब्रँड ऑफ दांडी दर्शवत असताना हा झेल माझ्यासाठी सोपा आहे। ग्रेट कॅच एक्सलंट फिल्डिंग नो मिस्टेक जागृतला परतावं लागेल। बॅक टू द पॅव्हिलियन फर्स्ट विकेट डाऊन। सुपर विकेट सुप्रीमो चषक ज्यांनी गाजवला होता बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता तोच निरंजन घरत बाळूला आपण पाहतायत। वेदांत 11 वाडा या टीम मधून खेळत असताना 9 तरुण खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आता 40+ क्रिकेट लेजंड ऑफ क्रिकेट एक धाव आरोग्यासाठी कमळाकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। रवींद्र गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम। जयेंद्र भुईर यांना आपण पाहतायत त्याचप्रमाणे मयूर पाटील आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत चेतन गरत एवन जोडी डायरेक्ट हिट क्या बात है। सूर्यकांत या वेळेला आपण पाहतायत सूर्याला परतावं लागेल। बॅक टू द डगआउट डायरेक्ट हिट तुषार घरत। तुषार घरत असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर एक शतक वीर तानाजी पारगावच्या मैदानात आज गौतम आकरे आणि तुषार घरत एकाच टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। दोन्हीही खेळाडूंनी त्याच मैदानात शतक पारी खेळली होती। इंडिव्हिज्युअल शतक त्यांच्या नावावर आलं होतं। चर्चा झाली होती डिसिप्लिनची शिस्तबद्धची आणि आज दोन्हीही खेळाडू मात्र याच संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। हा योगच भेटीचा फलंदाज बाद गॉन।
2 विकेट्स 1 रन. आता 40+ विरोधात 40+ पाहायला मिळतं. प्रमोद हे सुद्धा 40+चं क्रिकेट खेळतात टिंबी खोडावी या टीम मधून. तर त्यामुळे मात्र दोन्ही खेळाडूंना अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी, अनुभवाचा खजिना या खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 1 सुपर बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. गौतम अकरे 2 शतक ज्याच्या नावावर आहेत या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक, आई कोसमाई चषक खर्डीच्या मैदानात यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्कूप केला होता या बॉलला, परंतु माजिद त्या ठिकाणी पुढे सरसावतील. फलंदाज बाद. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाळा ला 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 वंदाची सुपली सोन्याची अशी बाळा 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 ला वंदाची सुपली सोन्याची. फर्स्ट कॉल यानंतर होणारा सामना चॅलेंजर्स बाजाराळी मनोर धाकटी डहाणू वर्सेस बाजाराळी मनोर. विजय राजभर आपण पाहतायत. दोन्हीही मात्र या टीमचे पॅकर्स आहेत. बिग बॅटल फायनल डे मात्र आपण पाहतायत. 2 संघांमध्ये पालघर 11 एका साईडला प्रणय घरत, जागृत पाटीलला आपण पाहू शकाल. हे 2 कॅप्टन. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 1, 3 विकेट्स. चांगली गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. निरंजन घरत नेहमीच मात्र एक उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब, ज्याच्याकडे भरपूर अवॉर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पास्तळचा हा खेळाडू अगदी मात्र नेत्रदीपक कामगिरी करत असताना आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 1 धाव 3 गडी बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ऐतिहासिक क्रीडा नगरी सजलेली आपल्याला पाहायला मिळते. रॉकी ग्रुप मैदान टिंबी खोडावेचं अगदी हे नंदनवन आपल्याला पाहायला मिळतं. साम्राज्य उभं केलंय स्वतःच्या कष्टाने. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रत्येक सदस्यांचं यावेळेला कौतुक करावं तेवढं कमीच. दुसरं षटक हाताळण्याकरता अनिल बाणे ज्याने एक काळ गाजवला उच्छळीचा हा ब्रँड. 2 उच्छळीचे खेळाडू खेळत असताना एका साईडला हरकेश मेहरला आपण पाहतायत. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर तर अनिल बाणे. गोल्डन इरा ऑन साईडला पहिल्याच बॉलवर धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. व्हॉट शॉट, क्लास टायमिंग. आरजी षटकार. अमर आल्या आल्या या वेळेला अनिल बाणेचं स्वागत करतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ बॉलला एक्झिक्यूट केलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला कणखर आणि आत्मविश्वासासहित हा फटका खेळला गेला. आत्मविश्वास असावा क्रिकेटच्या खेळामध्ये, कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा. ज्याला म्हटलं जातं ओव्हर कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा मात्र आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असावा. आणि अमरने तो आत्मविश्वास असहित खेळला. कारण आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास यावेळेला अमरचा स्पष्टपणे दिसला. षटकार आला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचले गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. विकेट डाऊन, गॉन. थँक्यू.
7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप नाजूक स्थिती पाहायला मिळते. जय श्रीराम एन्जॉय टिंबी खोडावे. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेला. अमरचा हा शानदार फटका पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. अमर तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे. सिंगल डबलला महत्व देतोय. एक माइंड सेट केला असेल अमरने की आपल्याला खेळपट्टीवर टिकून राहायचंय. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहता आलं पाहिजे. तेच प्रयत्न केले गेले होते, परंतु इथून मात्र यतीनच्या हातातून हा झेल सुटला. अमरला जीवनदान मिळालंय. मेल 1 रन स्मार्ट सिंगल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 लॉस ऑफ 4 विकेट. 10 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हळूहळू प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागलेत. वेगवेगळे स्टँड्स, आणि हे स्टँड्स म्हणजेच एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून जे ओळखलं जातं, आज लाडके प्रेक्षक राज एक केंद्रबिंदू ठरलेत. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. चौकार षटकारासाठी मात्र आपण पाहतायत की जर दिवाने या वेळेला जर षटकार चौकार जर ठोकला तर माही मेकओव्हर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेला. टप्पा अचूक पद्धतीने होता. देवा पुन्हा एकदा अनिल बाणी समोर. यावेळेला मोठा प्रहार तर केलाय, परंतु फिल्डर दूर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जरूर पाहायला मिळेल. निरंजन घरत फार वेगाने आले, जणू काही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये धावतायत की काय, अशा प्रकारचं त्यांचं ॲथलेटिक आतापर्यंत आपण पाहू शकतायत. स्लिम अँड स्वीट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्ती अखेर 12 वर 4. आतापर्यंत श्रीराम एन्जॉय हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे रॉकी ग्रुप 2026. षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय आणि जय श्रीराम एन्जॉय टिंबी खोडावे टीम स्ट्रगल करत असताना 6च्या एव्हरेजने आतापर्यंत 12 वर जाऊन पोहोचले गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. सन्नाटा पसरलाय. षटकार चौकार मागील 2 सामन्यापासून येत नाहीयेत, त्यामुळे प्रेक्षक थोडेसे नाखुश होत असताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांना हवं असतं एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. महत्त्वपूर्ण लढतीमध्ये पैसा वसूल मॅचेस पाहायला येतात, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर ही चुरस अजूनपर्यंत पाहायला मिळत नाहीये. फुलटॉस बॉल होता. चांगला फटका तर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला फार वेगाने बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेतला. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली का, तर नाही. बॉल रोखला गेलाय. काय योगेश पागदरेने यावेळेला अप्रतिम चांगल्या फिल्डिंगचं दर्शन दिलंय. मॅग्निफिसंट फिल्डिंग. हा ॲथलेटिक आपण पाहू शकतायत. 40+ क्रिकेट खेळतायत कोण म्हणेल आतापर्यंत योगेश पागदरे. मला तो मात्र भगवा करंडक आठवतो. या 50 धावा केल्या होत्या योगेश पागदरेने. काय जबरदस्त खेळी केली होती. एक लेदर बॉल क्रिकेटचा क्लास सुद्धा आहे आणि तेवढंच हे वाळूवर धावणारे मात्र खेळाडू आहेत. कारण दांडी हे गाव सुद्धा आपण पाहिलं तर त्यांना मैदान नाहीये. समुद्र किनारी भरती आणि ओहोटी पाहिली जाते आणि त्यानंतर प्रॅक्टिस केली जाते. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतो. योगेश पागदरे पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील का. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा. आता सिंगल डबलला महत्व देत आहेत. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. सुनील मनोहर गावस्कर वेंगुर्लेचे राहणारे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बिना हेल्मेटने 32 शतक झळकावणारे, त्यांनी सांगितलं सिंगल डबल ही संजीवनी आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यष्टनचा वेध घेतला. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. सारी दुनिया भाऊची दीवानी 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 सारी दुनिया भाऊची दीवानी दीवानी दुनिया कल्पेश दादाची दीवानी 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 दुनिया कल्पेश पाटीची
थँक्यू. आदरणीय सन्माननीय महेंद्र भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण वेलकम. त्यांच्यासमोर प्रीतम पाटील, मंगेश पाटील आणि मिलिंदजी भोईर ॲडव्होकेट या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. आणि क्लीन बोल्ड हरिकेश मेहर या खेळाडूचा मी उल्लेख केला होता. उच्छळीचा ब्रँड आहे. फलंदाज बाद आल्या पावली परत बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा सौरभला आज भरपूर संधी मिळते. सौरभ तरे आज जेवढी गाणी वाजवायची तेवढी गाणी जरूर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ऐकावा. फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माजी सरपंच आदरणीय सन्माननीय दयाराम पाटील साहेब, आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपली जागा तिथे नाहीये, आपली जागा इथे आहे, तर आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. या वेळेला मात्र जबरदस्त विकेट हॅट्रिक. सुपर बॉलिंग हरिकेश मेहर. ब्रँड आहे उच्छळीचा. तू चल मैं आया अशी स्थिती यावेळेला पाहायला मिळते. जय श्रीराम. एन्जॉय टीम बी खोडावे टीम. मात्र इथे आपण पाहतायत परिपूर्ण बॅटर कोलॅप्स झालेत. धावा येत नाहीये. 17 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर विकेटवर विकेट मिळत असताना हरिकेश मेहर सुपर बॉलिंग अप्रिसिएशन केलं जातं. प्रणय घरत यांच्या माध्यमातून योगेश पागदरे टाळ्यांचा वर्षाव करतायत आणि अनेक खेळाडू आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने आज सुद्धा हे मैत्रीपूर्ण ऋणानुबंध या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं की नम्रपणाने क्रिकेट कसं खेळावं. त्यामुळे मी सातत्याने म्हणतो अपकमिंग यंग टॅलेंटने हे क्रिकेट पाहावं, कारण अलीकडच्या काळामध्ये क्रेज तर आलाय, ग्लॅमर आलाय या क्रिकेटला आणि खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस आलेत या क्रिकेटरला, अपकमिंग यंग टॅलेंटला. परंतु 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच मिळाले म्हणून तुम्ही हवेत उडू नका. जमिनीवर पाय ठेवून मात्र चांगलं क्रिकेट खेळा. सिनियर खेळाडूंचा आदर सन्मान करा. मग पहा क्रिकेट तुम्हाला कुठे पोचवेल याचा नेम नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल का? नितेश कदम सर त्या ठिकाणी ॲक्युरेट पाहत आहेत आणि SOUT आउट. 8वा धक्का 18 या धावसंख्येवर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चॅलेंजर बाजाराळी मनोर, धाकटी डहाणू टीमचे कॅप्टन आणि बाजाराळी मनोर या पण बाजाराळी मनोर धाकटी डहाणू एका साईडला आपण पाहतायत. बाजाराळी मनोर टीम ओपन टीमची वैभव सुभाजी पाटील यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. सूरज तुळशीदास गावड यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. अशोकजी पंढरीनाथ घरत 1500 रुपये त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य आलंय. भावेशजी भोईर खोडावेपाडा 1000 रुपये त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. शोभा कमळाकर पाटील सरपंच मॅडम यांच्याकडून 2051 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. या सर्व दातृत्वांचं मनपूर्वक धन्यवाद. या दातृत्वांशिवाय स्पर्धा अपूर्ण आहे, त्यामुळे त्यांचे विशेष हातभार लागलेले आहेत. या सर्वांना मनपूर्वक आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. काय गोलंदाजी केल्या, 18 धावा झालेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. कीर्तनला आपण पाहू शकतायत. कीर्तन दवणे यांना आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. प्रिव्हियस ओव्हरचा विचार केला तर हरिकेशने जी गोलंदाजी केली आहे, हॅट्रिक विकेट. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. एक नंतर वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटले होते. निरंजन गरत थोडेसे चुकतायत. योगेश पागदरे बॅकअपसाठी येत आहेत. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. अतिशय चांगले स्ट्रँड्स हळूहळू मात्र ते भरताना पाहायला मिळतात. खच्चाखच संध्याकाळपर्यंत मात्र तुडुंब जनसागर आपल्याला लोटताना पाहायला मिळेल. चांगला फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. 2 रन्स तर मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. 22ला 8. आज रॉकी ग्रुप पूर्ण फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
ड्रेसिंग आज जबरदस्त लुक आपण पाहू शकतायत आणि आज प्रत्येकाच्या स्टेटसला आपण पाहू शकताय डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी संकेश गावड. तर स्टेटसला थोड्याच वेळात मात्र एक पीक अपलोड होईल. इथून जर आपण पाहिला तर नशिबाचा चौकार मिळाला. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. नशिबाचा चौकार 4 रन. कैलासवासी पार्वतीबाई यशवंत पाटील आणि यांच्या स्मरणार्थ दयाराम पाटील साहेब यांनी सौजन्य केलेले सन्मान चिन्ह, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. व्हाईट बॉलचा इशारा येईल. दयाराम पाटील साहेब आपलं हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली तर 27. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खास करून मुंब्रावरून मुंगफलीवाले सुद्धा आपण पाहताय धुमाळे या ठिकाणी उपस्थित झालेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून जर आपण पाहिला तर हा 9वा धक्का 27 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. आउट. पुढचा बॉल ऑन साईडला बॅकलिपचा वापर केला गेला होता. 5व्या बॉलवर एक रन तर मेल. निरंजन घरत पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. लॉस ऑफ 9 विकेट. जय श्रीराम एन्जॉय. टिंबी खोडावे ही टीम स्ट्रगल करत असताना आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या 28. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चॅलेंजर बाजाराळी मनोर धाकटी डहाणू टीम 2 हात करणार आहे. बाजाराळी मनोर ओपन टीम बरोबर. कृपया करून साईड स्क्रीनच्या समोर जे काही प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत मी त्यांना विनंती करेन स्पेशली की तिथे योग्य दिसत नाही, त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. मोरेश्वर पाटील काका सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. एक निस्सीम क्रिकेटवर प्रेम करणारी ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. अनंत विठ्ठल गावड साहेब टिंबी खोडावे यांच्याकडून 1101 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. अनंत विठ्ठल गावड साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण टॉस करावा. रेश्मा मयेकर मॅडम त्या ठिकाणी उपस्थित असतील. आज विशेष आकर्षण आहे या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळे इव्हेंट्स ज्यांनी कव्हर केलेले आहेत. सचिनदादा पाटील मंद मंद पावलांनी या दिशेने येत असताना पहिल्या दिवसात त्यांना वेळ मिळाला नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. चैतन्यजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आणि त्यांचे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. रॉकी ग्रुप चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. फॉल ऑफ विकेट्स आपण पाहत आहेत, हायलाइट्स आपण पाहू शकाल. पाटील नेटवर्क या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं हृदयाच्या अंतकणापासून रॉकी दादा आणि रॉकी ग्रुपच्या वतीने धन्यवाद आहे. धन्यवाद. पालघर भूषण प्रमोद शेडगे सर, आपलं मनापासून आभार की दरवर्षी तुमचाही हट्ट असतो की आम्ही इथे यावं आणि नक्कीच तुमचंही मनापासून आभार की पुन्हा एकदा ही संधी आम्हाला इथे येण्याची दिली. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुपर संडे ग्रँड फिनाले डे रॉकी ग्रुप चषक 2026. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातली. चॅलेंजर बाजार आली वर्सेस बाजार आली मनोर. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स रिक्वेस्ट असेल आपल्याला जॉईन व्हायचं टॉससाठी. आणि सन्माननीय अनंत गावड सर आपल्या सोबत आहेत. सर आपले स्वागत आहे. काय सांगाल सर की ग्रुप ज्याप्रमाणे दरवर्षी इतकी सुंदर अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात, काय सांगाल?
सांगा ना सर. धन्यवाद. काही इश्यू नाहीये, पण सरांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती असेल आपल्याला यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स नक्कीच थोड्याच वेळात आपण टॉस घेणार आहोत. घेऊ एक छोटासा break. कॉपी करायची नाही. क्वालिटी आहे. या धाकटी डहाणू टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. या रुपेजी पाटील साहेब जे पोलीस दलात कार्यरत आहेत, मी त्यांना विनंती करेन की साहेब आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. माकणीचे अनमोल रत्न या आपण रॉकी ग्रुप चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि प्रफुल्ल कुडू बहाडोलीवरून खास स्पेशली उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. चला प्लीज ओपन टीमचे खेळाडू आज विश्वनाथ दवणे दाढी या नावाने प्रसिद्ध, वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. खास करून दांडीचा हा ब्रँड गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं तर विश्वनाथजी आपलं सुद्धा सहर्ष सुस्वागतम. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि या पण सध्या तरी आपण पाहताय दोन्ही कॅप्टन उपस्थित नाहीये. जर लवकरात लवकर तुम्ही आला नाहीत तर तुम्हाला 3 षटकांचा सामना खेळावा लागेल, याची दखल घ्यायची. नो एक्सक्यूज, कारण ऑलरेडी ऑर्गनायझर या ठिकाणी ऍडजस्टमेंट करतात. त्यामुळे तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला 4 षटकांचे सामने खेळायला मिळतील. आणि जर उर्वरित जे 3 ते 4 सामने आहेत ते जास्त षटकांचे खेळायला मिळतील, तर या आपण लवकरात लवकर या. व्हॉट अ शॉट टू दी कव्हर, क्या बात आहे. क्लास, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा सिग्नेचर शॉट गौतम अक्रेच्या बॅट मधून 4 रन. चला या प्रीतम बारी लवकरात लवकर यायचंय. आणि एका साईडला ओपन टीमचे कॅप्टन आलेले आहेत, तर पुन्हा एकदा मॅडमला थोडीशी तसदी. या आपण एका षटकानंतर आपण जाणार आहोत. O2 व्हॉइस ऑफ वाकलन ओंकार शेट्टे यांचा आवाज या आपण ऐकूया या महत्वपूर्ण लढतीमध्ये. थँक्यू सो मच. प्रमोदजी शेडगे यांचा आवाज आपण ऐकत होता. टार्गेट 29 सध्या खतरनाक गोलंदाजी आज या विकेटवरती प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सगळे सामने आतापर्यंत जर आपण पाहिले तर पहिला सामना टीम अडचणीत होती, तदनंतर फलंदाजी चांगली झाली NCC सफाळे आणि सामना त्यांनी डिफेंड केला 44चा स्कोर लावून. तदनंतर खूप साऱ्या कमी धावा पहिल्या डावामध्ये बनतात. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर टार्गेट पार करायचंय मैदानाच्या आतमध्ये. 29 धावेचा. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी राहत. इकडे थोड्याच वेळात टॉस केला जाईल. मागच्या 3 बॉलमध्ये 2 चौकार 1 सिंगल. पार्थ बॉलिंग ट्रॅक वरती, समोर हरिकेश आणि गौतम आकरे. टेनिस क्रिकेट विश्वातील, पालघर जिल्ह्यातील वन ऑफ द ग्रेटेस्ट लेजंड सध्या बॅटिंगसाठी तुम्हाला पाहायला मिळतात. हरिकेश आणि गौतम आकरे ही जोडी. टप्पा पडलाय, थोडासा बाहेर आहे, प्रेशर आहे. समोर वयाच्या 40 नंतरचा अनुभव असलेले हे सगळे धुरंधर, तर त्यांच्या समोर यंगस्टर क्रिकेटर सध्या मैदानावरती पार्थला देखील एक चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल. स्वतःला सिद्ध करायचं आहे. वयवर्ष फक्त 17. मात्र मनामध्ये जिद्द आज आपल्या टेंबी खोडावे गावाच्या नावासाठी, आपल्या जय श्रीराम एन्जॉयसाठी. तो खेळतो एक्स्ट्रा कव्हरला, फटका चांगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आउटफील्ड तिकडे खूप फास्ट, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे आणि फायनली बॉल अडवला जाल. तोपर्यंत रन्स या ठिकाणी बनतात, त्या म्हणजे 2.
धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती लागली आहे 12. यानंतर बाजाराळी मनोर आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन धाकटी डहाणू. राजभर सरांनी पुरस्कृत केलेले दोन्ही संघ आता एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसतील. हा अर्ध्या विकेटवरती टाकला होता, बट कमी गतीनं फिंगर रोल करून फिरवला होता बॉल आणि तिकडे बीट झाला बॅटर. फायनली पहिला डॉट आला गोलंदाजी करताना. तुम्ही या ठिकाणी पाहताय पार्थ खूप सुंदर गोलंदाज या टुर्नामेंटमध्ये सुपर 10 मध्ये येण्यापर्यंत पार्थचा प्रवास अतिशय चांगला राहिलाय आणि हळूहळू जसं जसं तो पुढे जाईल त्या काळामध्ये एक चांगलं क्रिकेट तो खेळू शकतो. त्यासाठी अजून मेहनत, अजून क्रिकेटमध्ये खूप काही सातत्य आणि शिकावं लागेल. मेहनतीच्या जोरावरती क्रिकेटचं विश्व जिंकता येतं. इथे विकेट मिळता राहिली पाहू शकता. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अँड कॉटची संधी होती. जसं झेल निसटला दोन्ही हात त्याचे जमिनीवरती होते कारण एक मोठी विकेट त्याच्या खात्यात त्याच्या कारकिर्दीतली येणार होती. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि सामना आला लेस दॅन रन बॉल. 18 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात 18 बॉलमध्ये. या ठिकाणी 17. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा 12 लागलेत. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावेची गरज आहे. पालघर जिल्ह्यातील सफाळेकरांच्या अभिमानाचा रॉकी चषकाचा अंतिम दिवस याच्यासाठी केला अट्टहास. हा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोळा. क्रिकेटचा रॉकी ट्रॉफीचा अद्भुत सोहळा अंतिम 5 मध्ये. आता 3 टीम्स आपल्या सोबत आहेत. आता चौथा संघ 40+ ओपन फॉर्मॅट येईल यात शंका नाही आहे कारण सामन्याची हवा बाहेर काढली. या षटकारानं मिड विकेटच्या बाहेर चाललाय बॉल आणि मिळतील धावा या ठिकाणी 6. गौतम आकरे त्याचा स्टँड अँड डिलिव्हर अक्रॉस द बॅक न खेचलेला मिड विकेटच्या बाहेरचा हा षटकार. अशी फटकेबाजी पाहण्यासाठी आजवर गौतम आकरेचे अनेक चाहते वयाच्या 40 नंतरही त्याच्या सोबतीला असतात कारण पालघरच्या दांडीच्या क्रिकेटचं नाव ज्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वात प्रचंड मोठं केलं आणि पालघर जिल्ह्यातील दांडी क्रिकेटचा अभिमान आणि दांडीच्या क्रिकेटची ओळख त्याचं नाव गौतम आकरे. वन ऑफ द फॅब्युलस लेजंड प्लेयर. 17 चेंडू 11. गौतम आकरे खेळत राहिला तर या ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट लागेल. टप्पा पडलाय, थोडंसं खाली राहतं बॉल. डॉट बॉलची होती समाप्ती. दोन्ही कॅप्टन्स आलेत का? टॉस करायचं आपल्याला. 17 चेंडू 11ची गरज होती. आता 16 बॉल आणि 11. 16 चेंडू 11 धावेची गरज. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. टीमची टोटल धावफलकावरती सूर्यकांतचा एक षटकार. त्यानंतर आला डॉट बॉल ओव्हर द विकेट. हा फुल टॉस होता. ऑन साइडला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील धावा या ठिकाणी 4. हा येतोय चौकार. 4 धावा धावफलकावरती ऍड झालेत. धावफलक 4 ने पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 22 आणि आता जिंकण्यासाठी फक्त करायच्यात मैदानावरती 7 धावा. रॉकी ग्रुप पूर्ण आज सज्ज या स्पर्धेला निरोप देण्यासाठी. मैत्री कशी असावी तर रॉकी ग्रुपच्या मित्रांसारखी असावी आणि मित्र एकत्रित आले की काय घडतं. गावाचा विकास, गावाच्या कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तुम्ही मोठा बदलाव घडू शकता कारण बदल ही काळाची गरज आहे आणि तो अमूलाग्र बदलाव आज टेंबी खोडावे नगरीत आलाय. यॉर्कर खोदून काढायचं होतं हेलिकॉप्टर स्टाईल, नाही जमलं या क्षणाला. अजूनही काही काळ वाट पाहावी लागेल. 14 चेंडू 7 ची गरज आहे. गौतम अकरेचं इनसाइड आउट, गौतम अकरेचं कव्हर ड्राईव्ह, गौतम अकरेचे लॉफ्टेड हे सगळे पटके त्याच्या आयुष्यामध्ये त्याला खूप साऱ्या धावा देऊन गेलेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आजवर पाहिलं धाव्यांची श्रीमंती जर गौतम अकरेनं मोजली तर आज हजारोमध्ये रन्स त्यांना आपल्या बॅटमधनं बनवलेत शॉर्ट टर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आणि लेदर बॉल क्रिकेट विश्वात गौतम अकरे हे नाव देखील तितक्याच अभिमानानं घेतलं जातं. हा फुल टॉस आहे ऑन साइडला. घुटना टेक सिक्सर देख एज इज जस्ट नंबर. गौतम आखरेची बॅट फक्त इतकंच बोलतीये क्वालिटी 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 6. षटकार आलाय आणि तदनंतर समीकरण 13 चेंडू फक्त 1 धावेची गरज. इथे सिंगल येईल की मोठा फटका आला ओव्हर द बॉलर हेड. अगदी आपण पाहताय 4 धावा आणि चौकारानं हा सामना जिंकलाय
29चं लक्ष होतं ते सहज 2 षटकांमध्ये पार झालाय, ज्याची आपण चर्चा केली की 2 ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट लागेल आणि तो लागलाय. 10 विकेटनं पालघर 11नं हा सामना जिंकलाय. त्यांचं करूयात आपण अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आधी टॉस झाला नंतर दिला जाईल आणि सामनावीराचा पुरस्कार तो जाणार तो म्हणजेच आपण पाहताय हरिकेशला, ज्यानं 6 धावा खर्च करत 3 फलंदाजांना बाद केलं. हरिकेश बनलेत मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करताना विथ द बॅट 2 धावा त्या देखील त्यांच्या बॅटमधनं आल्यात. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स त्या ठिकाणी जोडला जातील. रेश्मा मयेकर मॅम, जाऊ आपण नाणेफेकीसाठी. हाय दम नाही कम कुणाला घाबरत नाही. ए ऐकम ऐकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. धन्यवाद. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. मी विनंती करेन अनंत गावड यांना की त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करायचा आहे. हु इज गोइंग टू कॉल?